हॅलो एव्हरीवन, सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे नवीन ब्लॉगमध्ये. आज मी एकटाच का दिसतोय तुम्हाला? कारण रोहिणी गेली आहे सासरी आणि मागे पसारावरनं तुम्हाला कळतच असेल की रोहिणी नाही घरी, त्यामुळे मला कशाचीच भीती नाहीये. आणि भीती नसल्यावर माणूस जरा पावसाळून जातो. तर त्यामुळं असे कपडे टाकणं इकडं तिकडं हे सगळं मी करू शकतो, कारण रोहिणी नाहीये घरी. असं थोडं वेगळंच फ्रीडम सारखं वाटायला लागले रे. मजा करतोय मी, खूप मिस करतोय. आणि आता मी तिला घ्यायला चाललेलो आहे सासरी, कारण आम्हाला जायचंय चैतन्य वैष्णवी सोबत एका ब्रंच नाही म्हणता, लंचलाच चाललो आम्ही, कॅफेला चाललो. पण तिथं बघू काय काय खायला मिळतंय, आणि त्यासाठी मी तिला घ्यायला जातो आणि मग तिकडं घेऊन तिला घरी येतो, कारण तिच्याकडे कपडे नाहीत आता घालायला. तर कपडे तिला छान छान घालायचे आहेत, फोटोज काढायचे आहेत, त्यासाठी मग ती म्हणली की मला घेऊन ये. तर आधी तिला घ्यायला जाऊयात आणि मग आपण बघूयात की आवरून कधी निघायचं. पण आधी ती यायच्या आधी मला हे जरा साफ करून ठेवावं लागेल, कारण ती आल्यावर सुद्धा बघितल्यावर तरी मी मार खाणार. तर त्यामुळे मी आवरून ठेवतो आणि मग जातो घ्यायला. सो आवरून झालेलं आहे, मस्त चकाचक केलंय. तिला कळणार पण नाही काय झालं रात्री, म्हणजे काही झालं नाही पण पसारा होता. तर चला मग निघूयात. मम्मी चाललो मी माझ्या बायकोला घ्यायला. काय नाही, असंच. तिथे संध्याकाळी येणार होती, तूच पळायला लागलास ना तिला घ्यायला. ती पण मिस करतीये. ती मला म्हणाली मी संध्याकाळी येणार. काय म्हणली, पण मी तिला विचारलं की तुला राहायचं तर राहा. तर ती म्हणली की मिस करते मला. हो, मला करमत नाही. हा, ती तुला जास्त मिस करते मला वाटतं. झालं आमचं बोलणं कालच. ती मला म्हणे मी तर तुझ्यापेक्षा जास्त मम्मीलाच मिस करते. काल तिला मला इतकं बोर झालं, मी तिला म्हटलं पण. आम्ही जास्त बडबडे नाही ना ती सारखे. मुलांचा आणि मुलींचा हाच फरक असतो. म्हणून मम्मीला मुलगी हवी होती. ऍक्च्युली तर तुम्हाला वाटत असेल हे सासरी असं एवढं फॅन्सी का चाललंय हा, तर मी एकदम कूल जावई आहे. कूल जावई असेच जातात, कळलं? कूल जावई बनायचं असेल तर असं काय आवरून बिवरून घरी नाही जायचं. रोहिणी येते का, हे रोहिणीचं सासर आहे. ती अशी नेहमीच आवरून असते का? नाही, नॉर्मल पण राहते. तर मी पण नॉर्मल तिकडे राहू शकतो. नेहमी मला आवरून जायची गरज नाही असं काही. मी हाफ चड्डी बिड्डी कसे जाऊ शकतो. लय उशिरा झोपलो मी काल. मला वाटतं काहीतरी मूवी बघत बसलो. रोहिणी नसल्यावर मी जरा सुटतो, म्हणून बायकोची गरज आहे मला आयुष्यात. बायको मी आलो, मी आलो, बायको कुठे आहेस? फायनली आणलं माझ्या बायकोला घरी मी. काय झालं तुझ्या डोळ्याला? डोळ्यात किडा नाही गेला का तू? हिचं पोरींचं अवघड असतं बाबा. सासरी गेलं इकडची आठवण येते, इकडं आलं परत तिकडची आठवण येते. मुलांचं कसं थोडं कन्व्हिनियंट असतं. मग आज कुठे चाललोय आपण? आम्ही आज एका खूप छान कॅफेमध्ये चाललोय. माझे केस पण घाण कर ना, वॉश कर ना. करून. होय. अरे तुमची वाट इथे का बघा. बसलाय तू? आई ग, चाललंय गाडी टाकायला. मला वाटलं असं चलो. होतं, कधी येते वहिनी माझी, कधी येते वहिनी. बायको आली. बायको आली. आणलं तुझ्या सोन्याला मी. घेऊन आला. किती मिस केलं का बघ. बोर होतं, तू नको जात जा. मी आईला सांगते तुझ्या अजिबात नाही बोलवायचं हिला आता. हा? आता आम्हाला दिली ना, आम्हाला देऊन टाकली ना, मग कशाला बोलवायचं सारखं सारखं. चला चला झालं. घर सुना सुना होऊन जाता. आवरली रूम? मग कशी आहे, कसं वाटतंय? रूम आवरली. मी आवरलंय ते. तू आवरली? मग तुझी भीती एकदम डेंजर आहे. चला आवर आता, चल मी आवरते. जायचंय. निघालेलो आहोत आम्ही. चैतन्य वैष्णवी आलेलेत खाली. खाली नाही, मॅकडॉनल्ड्स. आम्ही दरवेळेस त्यांना वेट करतो. सॉरी चैतन्य आणि वैष्णवी. मी नाही, मी वेट नाही करत. हा हा हा, आवरायला वेळ लागतो हिला, मला नाही लागत काही वेळ. पण तो वर्थ इट असतो. काय छान दिसतेस मग तू. आणि मी असाच
गवाळ्यासारखा चाललेला आहे. पण माहित नाही मला वाटतं हिने मुद्दाम मला असं सांगितलं असं छान दिसतंय. असं काही नाहीये, हे छान काही दिसतंय छान दिसतंय ऍक्च्युली. खरं. हो ही म्हणली मला, ही बोलली हिला सांग. चांगलं दिसतंय की. भारी दिसतं रे तसं. हा छान दिसतंय. चला चला नाही. आहे माझ्याकडे. मी हिला म्हणलेलं ही मला फसवतीये. हिने मला असं घालायला लावलं बघा, चैतन्य कसला घालून आलाय. बघा. छानच दिसतंय की ब्लॅक. दिस इज हा, मी जरा असं चिल वाईब मध्ये. एस्थेटिक. ओके, तुला आवडतंय का? मला इथं काहीच खरं कळेना. Pasta, hummus and spiced mushroom tartine. The green पाव भाजी. तू जरा तोंड ना बंद ठेव, मला बघू दे आरामशीर. तुला कोणी अडवलंय बघण्यापासून? मला पिझ्झाच सापडत नाहीये. आता एवढं निवांत आलोय कॅफे मध्ये, सगळं काही बसलोय आम्ही दोघं, आणि या दोघींचं नुसतं फोटोज काढा फोटोज काढा फोटोज काढा एवढंच चाललंय. काय बोल आता काय बोलणार आहे म्हणजे आता जाऊ दे काय बोलणार. जाऊ दे, आम्ही आमचा संध्याकाळचा प्लॅन केलेला आहे. हा हो येस सॉरी, किती छान काढताय. आम्ही फोटो काढून देऊ तुमचे. एक काढतात फोन दे. म्हणलं गार्लिक ब्रेड आला एवढूसा, माझ्या हाता एवढा पण नाही आहे तो. जागा अशी मग असं एकदम असं एस्थेटिक असं चमचा काटे चमचा. इट्स व्हेरी नाईस. पण खायचं कसं याला? हा सुरी दिली गावठी लोकांना. खायचं कसं लगेच हातबीत टाकू नका त्यात. नाही त्यांनी कसं कापला याला. मी हॉटेल मॅनेजमेंट केलेलं. लेट मी टीच यू गाईज. नको नको नको. पकड एक मिनिट. शो यू. 5 दिवस कॉलेजला ऑलवेज होल्ड युअर फोक इन युअर लेफ्ट हँड. स्टिक इट इन. खायला मिळेल का? तिथं जरा मी बघा नाव असं घ्यायचं आणि हळू सरकवायचं. मला जरा मधलं दे. मला पण मधलं. हे काय तोंड्या बघू बरं मला. आईच्या गावात डायरेक्ट असा खचकन रश झालाय माझ्या डोक्यात. मला पण हे असंच आहे ते बघ, थोडस वर घ्यायचं आणि नुसतं डायरेक्ट टाकायचं. मला नाही आवडत यार नाही पण ठीक आहे थोडस दिलंय. असं कसं आहे अरे, माशा कसं आवडू शकतं हा रोहिणी? तुला नाही आवडत बरं नाही आवडलं ते. मला माहिती आहे ना, तिने ना आपल्याला का ट्राय करायला दिलं, कारण तिला माहिती आहे की आपली रिॲक्शन घाण असणार आणि तिलाच आवडलं नाहीये पहिली गोष्ट. एवढा भाजीपाला बघून रोहिणीचे डोळे मिटले, काय होतं त्याला, पिटले, दिपले दिपले दिपले. तो गट्टू काय मध्ये पिझ्झा मस्त पसरवलेला आहे मी, आणि दिस आर द डिमसम. मशरूम डिमसम. आता आम्ही जरा थोडं खातो. मस्त झालेलं आहे आमचं सगळ्यांचं जेवण. ह्या दोघी बसल्यात झोक्यावर. आपल्याला थोडा थांबावं लागणार बाय द वे. का 4:30 पर्यंत. का? सगळं जेवण आमचं सगळं झालं, बिल पण आलंय, सगळं आलंय. आता वाजले 4. पोरं का असं करतात? हा, पोरं असं का करतात? कारण आम्ही आता डिस्ट्रिक्टवरनं इथं टेबल बुक केला, आणि डिस्ट्रिक्टवरनं टेबल बुक केल्यावर 15% ऑफ अजून मिळतं एक्स्ट्रा बिलवर. का रे, लाज वाटते का माझ्यासोबत बसायला? लाज वाटते तुला? हाय बेबी, कशी आहेस? तुम्ही तुमच्या नवऱ्यावर प्रेम करता म्हणून त्याच्याशी लग्न नाही करत. तुम्ही तुमच्या नवऱ्याला हेट करता म्हणून त्याच्याशी तुम्ही लग्न करता. ह्याचा लॉजिकच नाही बनत. त्याचा लॉजिकच आहे. तिला शॉपिंगला जायचंय. माझी काही गोष्ट तुला ऐकायची नव्हती.
अरे शॉपिंग आता वेळ आहे का? आता एवढं भरभरून खाल्लंय आपण. मग खाऊ ना इतकं पोट भरलं, इतकं पोट. खाता. हे बघ माझं डेअरी बाहेर माझी नाही आली काय बाहेर. शी हे नाही फुगवली बाय द वे मी. शी. अगं, मला फुगवता येते डेअरी. सो आता आम्ही मस्त घरी जाणार आहोत. रोहिणी यार चल ना यार पटकन. माझे छान फोटोज काढ ना प्लीज. झालं तर किती काढायचे? काढ ना प्लीज. Okay. छान नाही इथे इथे दे लाईट. चल. हे बघ. अगं, कशी घासून जाते मला ती सारखी. कसा आहे का ते? कसा घासून जातोय? त्याला तू खाजवतोय. तुझे केस येतात ना नवीन नवीन आता. अच्छा तसं आहे का? घास परत चल ये. हा जा. हे बघ डोक्याने ठोकर मारून जाते ते. ये चल. लास्ट चाललो मग मी. यू तसं असतं. सगळे माझ्यावर प्रेम करतात लगेच. भेटल्या प्रेम होतो लोकांना माझ्यावर. मला स्वप्नात आलं की सिम्पली मराठाचा 5 लाख एका दिवसाचा बिझनेस झाला. वाव. मला लिटरली तसं स्वप्न आलेलं. होईल जर आपण बाहेर काढलं ना एक दिवशी असं मोठं असं सिटिंग वालं होईल. फायनली आलो घरी आम्ही. आता आम्हाला करायचं आहे चॅलेंज. व्हॉटएव्हर शुभम सेज. तर आम्हाला करायचं आहे चॅलेंज. तुम्हाला दोघांना सांगतो मी. आणि आमचं असं एक कन्फ्युजन की त्यांच्या दोघांची एक आयडिया आहे, माझी एक आयडिया आहे. आणि मला वाटतं की जो ऑलरेडी आता एवढा फेमस झाला आहे, तुम्ही जर बघितलं असेल आमचं इंस्टाग्रामवर 13 मिलियनच्या वर 13.7 ऑलमोस्ट तुम्ही पण बघितलं असणारच. आणि तो फक्त आपण रिक्रिएट करून थोडं इनोव्हेशन करून थोडं अजून फनी होऊ शकतो. हा त्या पॅकेटच्या गोळ्या खायचो मी पण. लय भारी असायचं ते. मी सस्ते नशे करतेय. हे काय फेविकॉल. हा बे मी करते आधी. आता तुम्ही फेविकॉल नेहमी ज्यांनी कोणी वापरला असेल आणि लहानपणी जर तुम्ही हे नसेल केलं तर तुम्ही काय जगलं आयुष्य. येस तू ट्राय कर. काय हे खायची गोष्ट आहे खायची का? नाहीये लोकांना मिळत नाही म्हणे. सॉरी लोकांना आर्ट अँड क्राफ्ट करायला भेटत नाही. लोकांना भेटत नाही. हे असं करायचं. हिने काय केलं डायरेक्ट मॉइश्चरायझर सारखं लावून टाकलंय. नाही शुभम. ए अगं ती वाया गेलेली आहे बाई. हे मला अजून दे. हे बघ असं नसतं लावायचं, असं लावायचं असतं. असं ही आता हिने सर्वात जाड थप्पी काढली आहे. मी त्यापेक्षा थोडी पातळ. माझी उद्या वाळणार आहे. खूपच पातळ गेलेली. आणि ही तर लयच पातळ. नाही यार निघतंय जबरदस्त. पण ते तुटत निघणार. माझं बघ कशी एक प्रॉपर लेअर निघणार. सगळ्यात भारी माझं निघणार. काय बकवास केलेले नुसतं. वेट अँड वॉच. ए डोळ्यात बिळ्यात. रोहिणी मस्ती नको बरं फालतू. मी डायरेक्ट तोंडावर लावेल तुझ्या. लाव बरं. सो दिस इज अ न्यू टेक्निक. आधी लहानपणी नुसतं फुंकर मारायची पण आता करायचं दिस. ते खराब झालं आता. दे रे माझं आता एवढं असं ते आधीसारखी प्रॅक्टिस नाही. एवढं ताट लावलं ना आज बघशी गाड्याडा. ऑलरेडी चुनाच नुसता चुनाच मळतोय. ओनली चुना मळींग.